आजपासून 26-27 वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक स्वप्न पाहिलं होतं. ज्यावेळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं काम चालू होतं तेव्हाच गडकरींना घाटात बोगदे बांधायचे होते. पण तेव्हा भारताकडे तशी टेक्नॉलॉजी नव्हती, ना आवश्यक तेवढं आर्थिक पाठबळ. मात्र आज भारताने घाटात बोगदे तर बांधले, तेही इंजिनिअरिंग मार्वल म्हणवले जातील असे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सुरू असलेल्या मिसिंग लिंक प्रोजेक्टचं काम अखेर पूर्ण झालंय. आवश्यक त्या चाचण्या झाल्यात आणि 1 मेला महाराष्ट्र दिना दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या एक्सप्रेसवेचं लोकार्पण होणार आहे. मुंबई पुणे प्रवासाचं अंतर थेट अर्ध्या तासाने कमी करणारा हा रस्ता प्रवाशांसाठी तर फायद्याचा आहेच, पण याकडे एक इंजिनिअरिंग मार्वल म्हणून बघितलं जातंय. खरं तर 2021 मध्येच या प्रोजेक्टचं काम पूर्ण होऊन तो लोकांच्या सेवेत येणं अपेक्षित होतं. पण कोरोनाचं संकट, जागतिक युद्ध परिस्थिती अशा अनेक कारणांनी यासाठी उशीर होत गेला. नेमका काय आहे हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट आणि याला इंजिनिअरिंग मार्वल का म्हणवलं जातं, विस्तारानं पाहू. नमस्कार, मी समीक्षा. तुम्ही पाहताय डिकोड मराठी. महाराष्ट्रात मागच्या काही वर्षात रस्त्यांचा विकास आणि पायाभूत सुविधा पुरवणारे प्रकल्प फार मोठ्या प्रमाणात आले. बरेच असे प्रोजेक्ट महाराष्ट्रात राबवले गेले जे लोकांच्या सोयी सुविधा आणि देशाच्या प्रगतीसाठी तर उपयोगाचे ठरलेच, पण काही प्रकल्प वेगळे ठरले ते त्यांच्या खास वैशिष्ट्यांमुळे. मग ते दिल्ली मुंबई महामार्ग असो, अटल सेतू असो, नवी मुंबईतील डी.बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असो किंवा समृद्धी महामार्ग, या सगळ्या प्रकल्पांमधली एक कॉमन गोष्ट म्हणजे या प्रकल्पांसाठी मोठ्या नैसर्गिक आव्हानांना सामोरं जावं लागलं. काही प्रोजेक्ट समुद्रात तयार केले गेले तर काही मोठे डोंगर पोखरून पूर्ण करावे लागले. मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा अशाच वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पापैकी एक. या प्रकल्पाची गरज नेमकी का पडली तर 2002 मध्ये मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा मुंबई पुणे एक्सप्रेसवे पूर्ण झाला होता. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. याच रस्त्याला यशवंतराव चव्हाण महामार्गही म्हणतात. खंडाळा लोणावळ्याच्या घाटातून जाणारा मुंबई पुणे एक्सप्रेसवे भारतातला पहिला ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे ठरला. पण या रस्त्याच्या आपल्याच काही अडचणी समोर यायला लागल्या. महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता असल्यामुळे रोज कित्येक लोक ये जा करतात. त्यात लोणावळा खंडाळ्याच्या खड्या घाट रस्त्यांमुळे बऱ्याच वेळा एक्सप्रेसवेवर मोठी वाहनं बंद पडणं, त्यातून अपघात आणि ट्रॅफिक जामची अडचण ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जाणवत होती. डोंगराळ भागांमुळे पावसाळ्यात भूस्खलन, दरड कोसळणंही आलंच. परिणामी याच अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच MSRDCने मुंबई पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रोजेक्ट आणला. या प्रकल्पाचा हेतू मुंबई पुण्याच्या प्रवासाचं अंतर कमी करणं, वाहतूक कोंडीला एक पर्याय उपलब्ध करून देणं हा तर आहेच, पण महत्त्वाची बाब म्हणजे या प्रोजेक्टमुळे लोणावळा खंडाळ्याचा घाट रस्त्याशिवाय मुंबई पुणे प्रवास करता येणार आहे. त्यानुसार 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचे बांधकामाच्या दृष्टीने 3 प्रमुख टप्पे होते. 2 पूल उभारणे, 2 बोगदे बांधणे आणि केबल स्टेड पूल निर्माण करणे. या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातल्या अवघड अशा 21.8 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला 13.3 किलोमीटर लांबीचा एक पर्यायी रस्ता मिळालाय. हा पर्यायी रस्ता म्हणजेच मिसिंग लिंक. मुंबईच्या बाजूने खालापूरपासून या प्रकल्पाची सुरुवात होते. खालापूर टोलनाक्यापासून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या साधारणपणे 6 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलंय. हा रस्ता आधी 6 पदरी होता, आता 8 पदरी केलाय. त्यानंतर येतो 790 मीटर लांबीचा एक पूल. हा पूल बोगद्याला जोडलाय, जो या प्रकल्पातला पहिला बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 1.2 किलोमीटर इतकी आहे. या बोगद्यातून बाहेर पडलं की दुसरा पूल सुरू होतो. हा पूल या प्रकल्पातला सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. 650 मीटर लांबीचा पूल महत्त्वाचा ठरतो कारण हा एक केबल स्टेड पूल आहे. पुलाचा सुरुवातीचा 165 मीटरचा भाग आणि नंतरचा 165 मीटरचा भाग हा नेहमीच्याच पुलासारखा आहे, पण मधला 320 मीटरचा भाग केबल स्टेड आहे. जमिनीपासून या पुलाची उंची साधारणतः 100 मीटर इतकी आहे, तर या पुलाला आधार देणारे 2 मोठे खांब 190 मीटर उंचीचे आहेत. हा पूल पुढे मिसिंग लिंक मधल्या दुसऱ्या बोगद्याला जोडलेला आहे. हा दुसरा बोगदा 8.9 किलोमीटर इतका लांब असून हा 8 पदरी बोगदा भारतातलाच नाही तर आशियातला सगळ्यात मोठा आणि रुंद बोगदा आहे. लोणावळ्यातील तलावाखालून हा बोगदा जातो, तो पुढे कुसगावला मूळ एक्सप्रेसवेला जोडतो. हा सगळा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी MSRDC कडे होती. मिसिंग लिंक प्रोजेक्टसाठी 6,695 कोटी रुपयांचा खर्च आल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकल्पातले दोन्ही बोगदे बनवण्याचं काम नवयुग कंपनीने केलं, तर दोन्ही पूल बनवण्याचं काम एफकॉन्स कंपनीने केलंय.
ॲफकॉन्स कंपनीने जम्मू काश्मीरच्या चिनाब नदीवर अशाच प्रकारचा एक पूल बनवला होता. मिसिंग लिंकचं काम करताना अनेक आव्हानं होती. जमिनीपासून 100 ते 200 मीटर उंचीवर काम करावं लागत होतं. तब्बल 250 मेट्रिक टनपेक्षा जास्त वजन असलेले 8 कॅन्टिव्हिलर उचलून 100 मीटर उंचीवर ठेवायचे होते. वाऱ्याचा वेग ही देखील अडचण या प्रकल्पात होती. ताशी 25 ते 30 किलोमीटर वेगानं इथे वारे वाहत होतं. वाऱ्याचा जास्तीत जास्त वेग ताशी 50 किलोमीटर पर्यंत जातो. पण हा ब्रिज वाऱ्याचा वेग ताशी 250 किलोमीटर जरी असला तरी तो सुरक्षित राहील अशा पद्धतीने बांधलाय. या कामात तब्बल 30,000 टनांपेक्षा जास्त स्टील, 3.5 लाख घनमीटर कॉन्क्रीट वापरलं गेलंय. या प्रकल्पात अनेक अडचणी आल्या. अगदी मार्च अखेरीस या प्रकल्पाचं काम 95% पूर्ण झालं तेव्हा देखील इस्रायल-इराण युद्धाचा फटका बसला आणि काम लांबणीवर पडलं. या प्रकल्पासाठी डांबर मिळणं अवघड झालं होतं. पण आता सगळ्या अडचणी बाजूला सारत 1 मे 2026 पासून मिसिंग लिंक लोकांसाठी खुला होणार आहे. लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून खोपोलीमधल्या बोगद्यात हा लोकार्पण कार्यक्रम पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून समाधानकारक झाली आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसात पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाचे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असं ते म्हणाले. तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा.